नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. जगातील सर्वात मोठी टेलिकॉम टॉवर कंपनी असलेल्या इंडस टॉवरने 11,000 टॉवर्सचं विस्तारीकरण केलं आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. जगातील सर्वात मोठी टेलिकॉम टॉवर कंपनी असलेल्या इंडस टॉवर्सने पुण्यात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र आणि गोवा सर्कलप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. या राज्यांना उत्तमरित्या कनेक्टेड ठेवण्याकरता इंडसने आपल्या टॉवर्सची संख्या 11,000 पर्यंत वाढवली आहे. या टॉवर्समधून 380 शहरे आणि 43,500 गावांना कनेक्टिव्हिटी मिळते. 2008 मध्ये इंडसने महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील बाजारपेठेत प्रवेश केला, तेव्हा ही संख्या अवघी 3,000 ते 4,000 होती. 61 दशलक्ष मोबाईल सबस्क्रायबर्सना सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने पश्चिम महाराष्ट्रातील धुवाधार पावसातही आपल्या सेवेत सातत्य ठेवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. या प्रतिकूल हवामानातही ग्राहकांना विनाअडथळा कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून 100हून अधिक इंडस टॉवर कर्मचारी परिश्रम करत होते. या प्रसंगी आपले विचार मांडताना इंडस टॉवर्स लिमिटेडच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी BL वेंकटेश्वर म्हणाले, करेंटली हमारे पास 2000 प्लस लोग काम कर रहे हैं एंड हम इसको और बढ़ाएंगे जो इन प्रोपोर्शन टू द इंडस्ट्री. थर्ड चैलेंज जो हमारे लिए है, जो ग्रीन रेवोल्यूशन जो हम बोलते हैं, जहाँ पे भी हमारा कमिटमेंट है टुवर्ड्स द एनवायरनमेंट. आज हमारे 22% साइट्स जो हैं ग्रीन हैं और जो हमारा टारगेट है करीब 40% जो हम ये साल में हम कंप्लीट करना चाहेंगे और वो कंटिन्यू होते रहेगा. इन्वेस्टमेंट जो है करीब 500 करोड़ जो है नेक्स्ट 3 ईयर्स के लिए ईयर मार्क किया गया है और वो बढ़ भी सकता है जिस तरह से ब्रॉडबैंड आएगा. इन टर्म्स ऑफ टावर्स करेंटली जो है हमारा जो न्यू टावर्स है 400 टावर्स का प्लान है और वही ट्रेंड चलेगा. डिपेंडिंग ऑन द फोरकास्ट ऑफ द ऑपरेटर्स वो बढ़ते जाएगा. बट वी विल बी रेडी विथ ऑल द इन्वेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्र में हम गवर्नमेंट के साथ ऑलरेडी बात कर रहे हैं. ऑलरेडी जैसे बताया गया था हमारे पास 300 प्लस टावर्स वो एरिया में है ऑलरेडी. अभी जो नया है उनको और चाहिए, तो उसमें एक्टिव कंसल्ट डिस्कशन हो रहा है एंड हम सपोर्ट करने के लिए तैयार हैं. तो वो एक प्लान आएगा अभी शॉर्टली एंड हम आपसे शेयर करेंगे. आज जो देखेंगे हमारे सम ऑफ द बेस्ट एरियाज आर ऑल्सो, जहाँ पे जो एरिया बोल रहे हैं ना, गच्चीरोली हो या चंद्रपुर, वो हमारे बेस्ट एरिया भी हैं आज. तो हमारे लिए फ़ायदा है, हमारे लिए ऐसा कुछ नुकसान का सवाल नहीं होगा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा सहकारी निबंधक व पोलीस अधीक्षक यांची समिती स्थापन करण्यात येईल व सावकारी पाशात असलेल्या जमिनी सोडवण्यात येतील, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. नव्यानं मान्य झालेला सावकारी कायदा की ज्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात आता सावकारांनी घाणकत करून घेतलेल्या जमिनी आम्हाला शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशा प्रकारचे अर्ज आता खूप यायला लागलेले आहेत. तर साधारणतः त्याची अंमलबजावणी आपण कशी करायची आणि ती अंमलबजावणी करत असताना कोणत्या कायदेशीर अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागते याच्याबद्दलची एक विस्तारानं चर्चा की आज आम्ही ह्या कार्यशाळेमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला गृह विभागाची पण मान्यता सहकार्य लागतं ह्या कामामध्ये आणि म्हणून केसेस दाखल करायचे असतील तर केसेस आपण कशा दाखल करायच्या याबद्दल पण ह्या आजच्या कार्यशाळेमध्ये आम्ही चर्चासत्र आम्ही ठेवलेले आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA
BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे फेस्टिवलच्या ढोल ताशा व ध्वज या महोत्सवाचं उद्घाटन उपेंद्र लिमये व सई ताम्हणकर यांच्या हस्ते झालं। सेलिब्रिटींनी तरुणाईला घातलेली साथ, तरुणाईचा जल्लोष आणि ढोलताशांच्या झालेल्या गजराने दणाणून गेलेला शनिवार वाड्याचा परिसर निमित्त होतं पुणे फेस्टिवलच्या ढोलताशा ध्वज महोत्सवाचं। आगामी गुरुपौर्णिमा या चित्रपटाचे अभिनेते उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर, दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन झालं। पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, संयोजक नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब अमराळे, प्रवीण परदेशी, अप्पर पोलीस उपायुक्त चंद्रशेखर दैठणकर, ॲडव्होकेट प्रताप परदेशी आदी उपस्थित होते। या स्पर्धेत सुमारे 30 ढोलताशा ध्वज पथकांनी सहभाग घेतला होता। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्या, मोरिया, संघर्ष आणि शिवतांडव या 4 संघांनी सादरीकरण केलं। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुमान येथे मराठी संमेलन घेतल्यानं मराठी ही भाषा खऱ्या अर्थानं आंतरभारतीय असल्याचं सिद्ध होईल असं मत सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं। तर अशा या जागा अशा काही आहेत की जिथं त्यांनी कुणी बोलवलं नाही तरी आपण जाऊन घ्यावं, अशी ती जागा आहे। आपल्या स्वतःहून जावं अशी ती जागा आहे गुमान। मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की उदाहरणार्थ तंजावर जागा आहे, तंजावरच्या ठिकाणी लोकांनी आपल्या समजा बोलवलेलं नाही तरी आपण होऊन जावं। आपण महाराष्ट्रातल्या वाङ्मयप्रेमी लोकांनी वर्गणी करावी आणि एक संमेलन आपण होऊन तंजावरला घ्यावं, निमंत्रणाची वाटच पाहू नये, इतकं त्या ठिकाणचं महत्त्व आहे। तसंच ते गुमानचं महत्त्व आहे आणि अशा ठिकाणी मग विक्री, खरेदी, फायदा तोटा या दृष्टीने पाहू नये। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून टीव्हीएस कंपनीने स्कूटी झेस्ट 110 ही बाजारात सादर केली आहे। The latest offering from TVS. TVS bought a company for the new age Indian women. In the recent past, we strengthened our scooter portfolio with the launches of TVS Jupiter and the Vigo Refresh. We had promised the market
a new scooty as well at that point of time. Now the day has come. With the launch of TVS Scooty Zest 110 today, we have one of the most contemporary and vibrant range of scooters, which you all will agree with us. TVS Scooty Zest takes forward the legacy of the Scooty brand, which has pioneered many innovations in its segment. With several best-in-class features, comfort, convenience and fuel economy, we at TVS Motor Company are confident that the new TVS Scooty Zest 110 will take the Scooty brand to even greater heights. Today, we have with us Mr. Jay Srinivasan, our Vice President Sales from TVS Motor Company, and who will be doing the launch of the TVS Scooty Zest 110 for us. I would also like to acknowledge the presence of the entire sales and marketing team from head office and from the field. Presenting the all-new Scooty Zest 110. It strikes the perfect balance with best-in-class mileage and best-in-class pickup. Fresh, trendy styling and best-in-class comfort. Best-in-class space and best-in-class ride handling. The Scooty Zest 110 has the best power for those who have a zest for power. With a zest for style, the Scooty Zest 110 boasts new age design. Is designed for those who want power and control without compromising on comfort.
best safety features on the Scooty Zest 110. So here it is, the Scooty Zest 110. It's got the perfect balance of mileage and pickup, style and comfort. It's perfect! The all-new Scooty Zest 110. Today, TVS Motor launches Scooty Zest in Maharashtra. This is mainly to take our iconic brand Scooty, which is 40 lakh vehicles on road, to the next level, and offering our Scooty customers an option in terms of much higher power and much better pickup for the customers, with excellent mileage in the category of 62 kilometers per liter, with lot of features, convenience and comfort in this vehicle. So we are launching it today in Maharashtra with 44,200 as an ex-showroom price, and we expect the customer to like this product very much. Yeah, the Scooty Zest is in line with the Scooty customers' expectation, with has lot of convenience in it, lot of features in it, and with a much better power and mileage. स्कूटी के जो अलग-अलग वर्जन हैं पिछले वाले, उनके प्रोडक्शन को लेकर कुछ फैसला किया आप लोगों ने? चालू जारी रखना या नहीं जारी रखना? No, those vehicles will continue, because that is a different segment, and this is a different segment that we are looking at. And the entire segment of Scooty Pep Plus, Streak and Zest will be available in the market for the customers. अच्छा, पुराने स्कूटी और मतलब जो स्कूटी Pep Plus और इसके इंजन में कितना फर्क है? Yeah, engine, the earlier was a 90cc and this is a 110cc, which offers a much better pickup and power, and with a excellent mileage of 62 kilometers per liter. कितना एक्सपेक्टेशन है मतलब कंपनी को? We are doing around 60,000 scooters, and with the launch of Scooty Zest, we expect that to go to 75,000. आज बुक कराई सपोज, तो कितने दिन बाद अवेलेबल हो सकती है? It's already available. This month we are already going to be billing 10,000 numbers, and it's going to be available in north, west and east. पेट्रोल पंपाच्या बेमुदत संपामुळे पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळाल्या, परंतु विनोद तावडेंच्या मध्यस्थीने पेठाचा संप मागे घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या LBT विरोधात राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी बंद पुकारल्याची सर्वत्र अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे सर्व पुणेकरांनी पेट्रोल पंपावर तोबा गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीशी सगळ्यांना सामना करावा लागला. जसे गव्हाबरोबर किडेही भरडले जातात, तशीच अवस्था काल सर्वसामान्यांची झाली. शेवटी विनोद तावडे यांनी आपले पाऊल पुढे टाकून महाराष्ट्र पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांच्या समवेत चर्चा करून तोडगा काढला. हा संप स्थगित करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी महायुतीचे सरकार आल्यास वॅटचा दर 3% कमी करू असे आश्वासनही यावेळी दिले. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.